महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकावरती बस चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये 2 प्रवासी ठार झाले असून 3 ते 4 जण जखमी झाले आहेत। अंबड बस स्थानकावर बस अनियंत्रित झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट प्लॅटफॉर्मवर घुसल्याने हा अपघात झाला। या घटनेतील जखमीवरती जालना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आज दुपारी अंबड बस स्थानक येथे एक बस प्लॅटफॉर्मवर घुसल्याने तिथे काही जखमी रुग्ण झाले। त्यापैकी काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे तर काही रुग्णांना जिल्हा रुग्णालय जालना येथे अपघात विभागामध्ये भरती केले। एकूण 5 रुग्ण भरती केले होते। त्यापैकी 2 चिंताजनक त्यांची परिस्थिती होती आणि ते एक खाजगी रुग्णालयामध्ये नेत असताना परत आले आणि या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलं। त्यापैकी मुरलीधर काळे वय 60 वर्षे राहणार शेवगा, तसेच दुसरे मृतकाचं नाव आहे खलीलुल्लाह शेख वय 70 वर्ष राहणार कुणालनगर जालना। हे 2 मृत घोषित केले आणि इतर एक लहान बच्चू आहे रेहान शेख 5 वर्ष, याला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं। त्यापैकी फक्त 2 रुग्ण सध्या अपघात विभागामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। आमचे तज्ञ डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।